11 आणि 12 जानेवारीला परभणीला गेला होता। तिथे आम्ही तिथे बरेच कार्यकर्ते किंवा वस्तीमध्ये जाऊन लोकांशी बोललो, स्त्रियांशी बोललो, मुलांशी बोललो आणि त्याचबरोबर कलेक्टरशी पण बोललो आणि एसपीशी बोललो। तर ह्या सगळ्या घटनेच्या मागे काय आहे ते पण आपण समजून घेतलं पाहिजे। म्हणजे परभणीमध्ये लोकसभा आणि विधानसभा दोन्ही निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला यश मिळालं, बीजेपीला यश मिळालेलं नाही। तिथे दुसरं म्हणजे की परभणी शहरामध्येच दलित संघटना अनेक वर्षापासून खूप ॲक्टिव्ह आहे। तिथे जेव्हा एक आपली NRC आणि CAAच्या विरुद्ध जी आंदोलन होतं त्या आंदोलनावेळी परभणीमध्ये जवळजवळ एवढा मोठा मोर्चा निघाला होता की 10,000हून जास्त लोकांवर पोलिसांनी FIR केली। आणखीन त्यावेळी त्यांनी एक जेल भरो आंदोलन केलं होतं, ज्याच्यामध्ये आत्ता ज्यांचा जो मृत्यू झाला वाकोडे सर, त्यांनी ते नेतृत्वात होते। त्या आंदोलनानंतर तो FIR पोलिसांना पाठी घ्यावा लागला। दलित पॅन्थरची घटना जी झाली त्याचं पण मूळ तुम्हाला कुठेतरी परभणी डिस्ट्रिक्टमध्ये दिसतं की जिथे बामणवाडा गावामध्ये जेव्हा 2 दलित स्त्रियांना नग्न करून त्यांची भेट काढली होती त्यावेळी राजा ढालेंनी एक काळा स्वातंत्र्य दिन असा एक लेख लिहिला होता आणि त्याच्यानंतर मग त्यांनी दलित पॅन्थरची स्थापनेला निघाले। तर परभणीचा हा इतिहास आहे की तिथे दलित संघटना आणि दलित कार्यकर्ते खूप ॲक्टिव्ह आहेत आणि सक्रिय आहेत। आणखीन त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे की तिथे परभणी शहर बघितलं तर हिंदू समाजाच्या नंतर सगळ्यात मोठा घटक जो आहे तो मुस्लिम समाजाचा घटक। आता इथे हिंदू आणि मुस्लिममध्ये पण संबंध बरेच चांगले आहेत, इतकं की मध्ये काहीतरी काही हिंदू लोकांना त्यांचा धार्मिक समारंभ करायचा होता तेव्हा एका मुसलमानाने आपलं पूर्ण शेत नांगरून, आत्ता जानेवारीची गोष्ट आहे, पूर्ण शेत नांगरून त्यांना त्या जागा दिली होती कारण त्यांना जागाच मिळत नव्हती। तर अशा प्रकारे तिथे संबंध चांगले आहेत। पण ह्याच्यामध्ये भेद कसा पाडायचा, म्हणजे एक तर दलित संघटनांचा हिंमत कशी तोडायची आणि दुसरं मुस्लिमांच्या विरुद्ध म्हणजे पेटवून द्यायचं पण ह्याचा हा एक मुद्दा त्याच्या पाठीमागे आहे। कारण ही जी विटंबना जी झाली, प्रतीक जे आहेत आपल्या संविधानाचं, त्याची विटंबना जी झाली त्याच दिवशी सकल हिंदू समाजचा 5,000चा मोर्चा परभणीमध्ये निघाला आणि ह्या मोर्चामध्ये शेवटी काही लोकांनी खूप अशी भडकणारी भाषणं पण केली। ते ह्या मोर्चाला पोलिसांनी कशी परवानगी दिली, कारण जवळजवळ त्याच्या आधी 6 डिसेंबरपासून परभणीमध्ये थोडासा तणाव होता आणि तरी सुद्धा पोलिसांनी त्याला परवानगी दिली पण सुप्रीम कोर्टाने असं, कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे सकल हिंदू समाजाने महाराष्ट्रामध्ये जवळजवळ धुमाकूळ घातला। इव्हन मुंबईमध्ये त्यांनी लाखांहून जास्त मोठा मोर्चा काढला होता आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सगळीकडे ते कसा द्वेष पसरवतात। हा त्यांची पूर्ण इतिहास माहिती असून सुद्धा पोलिसांनी त्यांना परवानगी दिली आणि मग त्यांच्यावर केस पण FIR पण फाईल केली आणि त्याच दिवशी ही घटना घडली। तर हे तिथे बंदोबस्त चांगला ठेवला नव्हता। याचाच परिणाम काय झाला की ती जी व्यक्ती आहे ती संविधानाच्या प्रतिकेवर हल्ला करू शकते, पण त्याला पकडलं कोणी? आम जनतेने आजूबाजूच्या पकडलं, पोलिसांनी नाही त्याला पकडलं। समजा त्याला कोणी पकडलं नसतं तर काय झालं असतं याचा आपण फक्त विचार करू शकतो की ही कोणी तोडली हे माहिती झालं नाही। मग साहजिकच आहे की मुसलमानांवर त्याचा दोष टाका आणि पेटवा शहर, पण तिथल्या जागरूक नागरिकांनी त्याला पकडलं आणि पोलिसांच्या हाती दिलं। त्यांच्या हाती दिल्यावर पोलिसांनी लगेच काय स्टेटमेंट दिलं की तो माथे फिरू आहे म्हणून त्यांनी असं, म्हणजे पोलिसांनी हा सगळा प्रकार इतका लाईटली घेतला की त्याच्यामुळे लोक संतापले आणि त्यामुळे त्या रात्री तिथल्या दलित संघटना आणखी पुरोगामी संघटनांनी निर्णय घेतला की आपल्याला दुसऱ्या दिवशी बंद ठेवला पाहिजे परभणी, आणि म्हणून हा बंद ठेवण्यात आला।
आता हा बंद जो ठेवला गेला तो जवळजवळ दुपारी 1 वाजेपर्यंत शांतपणे बंद होता. लोकांनी काही 5 जागा ठरवल्या होत्या, तिथे लोक बसले होते आणि पूर्ण बंद होता. आजूबाजूची शहरं पण बंद होती. जवळजवळ 1च्या सुमाराला एक जमाव असा आला की ज्याने हिंसा सुरू केली. म्हणजे दगड टाकणं, दुकानांवर हे करणं, स्टॉल तोडून टाकणं, वाहनांवर हल्ला करणं. आता हे सगळं होत असताना पोलिसांनी त्यांना का नाही पकडलं? पोलिसांनी अश्रूधूर सोडला, ठीक आहे, पण त्या क्षणी तिथेच जर का त्यांनी असं आम्हाला पोलिसांनी असं म्हटलं, आमचा पूर्ण पोलीस फोर्स बाहेर होता. एवढा पूर्ण पोलीस फोर्स बाहेर असून का नाही पकडलं त्या लोकांना त्याच ठिकाणी? पण हे सगळं संपल्यानंतर जेव्हा शहर शांत झालं तेव्हा 4च्या नंतर 4-5 दलित वस्तींमध्ये घुसून, घराघरामध्ये घुसून, घराचे दरवाजे खिडक्या तोडून लहान मुलं, बायका, पुरुष सगळ्यांना इतकं आणि सामायिक म्हणजे 5-6 पोलीस एका व्यक्तीवर तुटून पडला लाठी हातात घेऊन आणि मग त्यांना फरफटत पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाईल. हे जे कृत्य त्यांनी या सगळ्या समतानगर, रमाबाई आंबेडकर नगर, प्रियदर्शनी नगर या ठिकाणी केलं. जे लोक म्हणजे आता त्यातली एक बाई येऊन प्रेसची पण बोलली, जे लोक ह्याचं काही व्हिडिओ शूटिंग करत असतील पोलिसांच्या अत्याचाराचं, तर त्यांच्यावर पोलिसांनी हल्ला केला आणि एका प्रत्येक वेळी म्हणजे जसे गुंड करतात ना मॉब, 4-5 पोलीस एका व्यक्तीला मार, हातामध्ये काठ्या ठेवल्या, त्यांच्या काठ्या पण तुटल्या, एवढं त्यांनी मार. आणि दुसरं म्हणजे मारण्याचं दुसरं एक वैशिष्ट्य अशा जागी मारायचं की त्या व्यक्तीला कदाचित परमनंट इजा व्हावी, म्हणजे त्याच्या आयुष्यावर पूर्ण परिणाम होईल. आणखीन अतिशय जातीविषयक शिव्या दिल्या. तर हे कोम्बिंग ऑपरेशन करायची ऑर्डर कोणी दिली? कोणाला माहिती? कलेक्टर म्हणतो मला माहिती नाही, मला नंतर कळेल. कारण कोम्बिंग ऑपरेशन करायची गरज काय होती? तुमच्याकडे एवढे CCTV आहे, तुम्ही CCTVवर लोकांना आयडेंटिफाय करू शकता. इनफॅक्ट जे लीडर होते तिथले लीडर म्हणाले की ही मुलं आमच्यातली नाही आहे, आम्ही दगडफेक केली. कारण हे जेव्हा वाकोळे सर किंवा तिथे CPIचे राजन क्षीरसागर पण आहेत, त्यांनी सगळ्यांनी लोकांना सांगितलं की दगडफेक करू नका, तोडू नका वाहनं, तेव्हा त्या लोकांनी ह्याच नेत्यांवर दगडफेक सुरू केली. एवढंच नाही तर एक असा रॉड वाकोळेंच्या तर्फे मारला होता की त्यांच्या शेजारच्या माणसाला दिला. तर हे जे झालं त्याला जबाबदार कोण? म्हणजे पोलीस यंत्रणा इतकी एक काहीतरी डोक्यामध्ये घेऊन त्यांनी दलितांविरुद्ध हा अत्याचार केला, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. आणि हे जर का महाराष्ट्राने असंच सहन केलं ना तर मग पोलीस, सकल हिंदू समाज, BJP यांना पूर्णपणे मोकळं राहणार. ह्याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे लहान मुलं आणि स्त्रियांना त्यांनी फरफटत पोलीस स्टेशनवर घेऊन गेले. आणखी पूर्ण रात्र 11, 12, 13, 14 वर्षाच्या मुलींना सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये डांबून ठेवलं. हा पोलिसांना अधिकार नाही आहे. आणि मारलं होतं, शिव्या दिल्या आणि नंतर पहाटे 3 वाजता त्यांना बाहेर टाकून दिलं. आणि ज्यांना लागलं त्याच्यापैकी एकालाही पोलिसांनी काहीही वैद्यकीय उपचार केला नाही. त्याच्याचमुळे सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाला. कारण त्याला एवढं मारलं असून त्याला डॉक्टरांनी बघितलंच नाही. जेव्हा ज्युडिशियल कस्टडीमध्ये जातात पोलीस स्टेशनवरून तेव्हा त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन त्यांची तपासणी करायची असते. त्यांनी पोलीस स्टेशनवर डॉक्टरला बोलवून सही करून दिली. आणि त्यामुळे दुसरं म्हणजे या लोकांना पोलीस स्टेशनमध्ये किंवा जेलमध्ये फक्त शरीरावर अंडरवेअरवर ठेवलं होतं, काही कपडे नव्हते, बेडशीट पण दिलं नव्हतं. तेव्हा रात्री थंडी पण होती. म्हणजे एक तर मार लागलेला, वरती अशी परिस्थिती. त्यामुळे लोकांची तब्येत, अनेक लोकांची तब्येत बिघडलेली आहे, पण कोणालाही पोलिसांनी वैद्यकीय उपचार केलेले. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की हा जो अन्याय, मला वाटतं की हा एवढा प्रचंड पोलिसांकडून हल्ला दलित समाजावर त्याच्यापूर्वी एवढ्या संघटित रूपाने म्हणजे पोलिसांनी मॉब सारखं येऊन हल्ला केला. तर त्याचा जर का आपण विरोध केला नाही आणि मुंबईमधून हा विरोध केला नाही आणि येणाऱ्या मोर्चाला आपण जर का सामूहिकरित्या त्यांच्याबरोबर चाललो नाही तर ही हिंसा आपण थांबवू नाही शकतो.